नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण पोलीस भरती, त्याच्यानंतर जिल्हा परिषद भरती, जीएमसी भरती, सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे गणित पाहणार आहोत। तर एका परीक्षेमध्ये उत्तीर्ण झालेल्या 60 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 20 विद्यार्थ्यांना सरासरी 70% गुण मिळाले, नंतरच्या 20 विद्यार्थ्यांना सरासरी 64% गुण मिळाले व राहिलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी 40% गुण मिळाले। तर उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती, अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला विचारला आहे। तर हा प्रश्न सोडवायचा कसा? एकूण विद्यार्थी किती आहेत मित्रांनो? 60 आहेत। पहिला गट आहे 20चा, दुसरा गट आहे मित्रांनो 20चा आणि राहिलेला म्हणजे 20 आणि 20 झाले 40 आणि राहिलेला गट आहे मित्रांनो या ठिकाणी 20चा। म्हणजे एकूण गट किती झाले मित्रांनो? 60चे किती भाग केले? 3 भाग केलेले। 60चे किती 3 भाग केले हेच तुम्हाला समजणं गरजेचं आहे। आता 60चे 3 भाग झाल्याच्या नंतर आता आपल्याला डायरेक्टली काय करायचं? पहिल्या 20 विद्यार्थ्यांची सरासरी 70% आहे, 70% गुण आहेत। त्याच्यानंतरच्या 20 विद्यार्थ्यांची सरासरी 64% आहे। त्याच्यानंतरच्या राहिलेले 20 विद्यार्थ्यांची सरासरी 40% आहे आणि एकूण किती झाले मित्रांनो? गट किती झाले? 3। आता याची विचारले आपल्याला सरासरी म्हणजेच काय मित्रांनो? सरासरी म्हणजे दिलेल्या सर्व संख्येची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या। एकूण किती 3 गट झाले आणि तिघाची आता आपण करूयात बेरीज। 70 आणि 40 किती झाले मित्रांनो? 110। 70 आणि 40 110 आणि हे 64 जर केले तर ते होतं मित्रांनो 174। किती झाले? 174। मग काय करायचं आता? 174 या सर्वांची झाली बेरीज आणि भागाकारामध्ये 3। 3 5 किती झाले मित्रांनो? 15। 17मधून 15 गेल्याच्या नंतर 2 राहिले आणि 3 8 24 म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी 8 आला। याचाच अर्थ एका परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या 60 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 20 विद्यार्थ्यांना सरासरी 70% गुण मिळाले, नंतरच्या 20 विद्यार्थ्यांना सरासरी 64% गुण मिळाले, राहिलेल्या विद्यार्थ्यांना सरासरी 40% गुण मिळाले। तर उत्तीर्ण झालेल्या एकूण विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती? तर 58%। किती? 58%। म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। आशा करतो मित्रांनो हे गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल। पुढचं गणित पाहूयात। एका वर्गातील एकूण 100 विद्यार्थ्यांपैकी पहिल्या 50 विद्यार्थ्यांना सरासरी 50% गुण मिळाले व राहिलेल्या 50 विद्यार्थ्यांना सरासरी 40% गुण मिळाले। तर सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी गुण किती? एका वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत? 100 विद्यार्थी आहेत। या 100 विद्यार्थ्यांचे 50-50चे किती गट केले? 2 गट केलेले। मग काय करायचं? पहिल्या विद्यार्थ्यांना 50% गुण मिळाले, नंतरच्या विद्यार्थ्यांना 40% गुण मिळाले आणि गट किती झाले मित्रांनो? 2 झाले। म्हणजे 40 आणि 50 किती झाले मित्रांनो? 90 झाले। मग 90 भागाकारामध्ये 2 जर केलं तर ते येते मित्रांनो 45। ठीक येते मित्रांनो 45। म्हणजे या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार 45। ऑप्शन क्रमांक 1 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर। त्याच्यानंतर 3 नंबरचा प्रश्न पहा। एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे। जर त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 15 वर्ष होते। तर वर्ग शिक्षकाचे वय किती? एका वर्गामध्ये 20 विद्यार्थी आहेत। या 20 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहे। त्यामध्ये जर वर्ग शिक्षक जर आले तर सरासरी किती होते? तर 15 वर्ष होते। तर वर्ग शिक्षकाचं वय आपल्याला काढायचं आहे। त्यासाठी ऑप्शन दिलेले पहा 30, 25 वर्ष, 35 वर्ष आणि 40 वर्ष। तर हे गणित सोडवायचं कसं पहा। 20 विद्यार्थी, सर्वप्रथम 20 विद्यार्थी लिहूयात। आता या 20 विद्यार्थ्यांच्या वयाची सरासरी 14 वर्ष आहेत, म्हणजे 14ने याला गुणून घेऊयात। 14 दोन्ही मित्रांनो 28, 14 दोन्ही 28 आणि हा 0 जशास तसा। परत आता त्यामध्ये वर्ग शिक्षक आला, याचा अर्थ काय? पहिल्यांदा 20 विद्यार्थी होते, आता एक वर्ग शिक्षक आला म्हणजे एकूण संख्या झाली 21। आता 21 संख्या झाल्याच्या नंतर सरासरी किती झाली मित्रांनो? 15। म्हणजे सरासरी 1ने वाढली, झाली 15। 15 झाल्याच्या नंतर आता पहा 21 15 1 15, 15 शिल्लक 5 हातचा आला मित्रांनो 1। परत 15 1 15, 15 दोन्ही 30, 30 आणि 1 किती झाला मित्रांनो? 31। म्हणजे हे झालं 315। आता 315 मधून आपल्याला 280 मायनस करायचे। 5 मधून 0 गेला, 5 राहिला। त्याच्यानंतर आता 1 मधून 8 जात नाही, म्हणजेच काय करायचं? 3 मधला हातचा 1 इथे घेतला म्हणजे झाले 11। 11 मधून 3 8 गेला, राहिला मित्रांनो 3 राहिला। परत या 3 मधला हातचा इथे घेतला होता म्हणजे 3च्या ठिकाणी झाला 2। 2 मधून 2 गेला, राहिला 0। याचाच अर्थ काय मित्रांनो? एका वर्गातील 20 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 14 वर्ष आहे
त्यात वर्ग शिक्षकाचे वय मिळवले तर सरासरी 15 होते, तर वर्ग शिक्षकाचे वय काढायचं होतं. तर वर्ग शिक्षकाचं वय आलेलं मित्रांनो 35 वर्ष. ऑप्शन कितीमध्ये तर ऑप्शन क्रमांक 3 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलेलं असेल. पुढचं गणित पहा. एका वर्गातील 5 मुलांना पुढील प्रमाणे गुण मिळाले आहेत. 50, 40, 60, 55, 35. तर त्यांना सरासरी किती गुण मिळाले. आता सरासरी गुण याचा अर्थ काय मित्रांनो, दिलेल्या एकूण संख्येची बेरीज भागाकारामध्ये एकूण संख्या म्हणजे दिलेले काय आपल्या संख्येत सर्वांची बेरीज करायची, त्याला एकूण संख्या जेवढे त्यांना भागायचं आहे. म्हणजे 50 एक संख्या आहे आपल्याकडे, 50 + 40, 40 + 60, 60 + 55 आणि 55 + 35. आता या सर्वांची बेरीज केल्याच्यानंतर काय करायचं आपल्याला, एकूण संख्या 1 2 3 4 5 संख्येत म्हणून 5 भाग करावे. आता 55 आणि 35 किती झाले. जर या 35 मधला 5 जर इकडं जर टाकला तर तो झाला मित्रांनो 60. 60 आणि हे 30 किती झाले मित्रांनो 90. 90 आणि 60 झाले मित्रांनो 150. 150 आणि 40 झाले मित्रांनो 190. 190 आणि 50 किती झाले 190. 190 आणि 50 जर आपण जर या ठिकाणी जर केलं तर ते तर 240. मग 240 भागाकारामध्ये आपल्याला 5 करायचं आहे. 5नं भाग दिल्याच्यानंतर काय करावं लागेल 5 चोक 20. 5 चोक 20 राहिला मित्रांनो 4 5 48. म्हणजेच मित्रांनो या ठिकाणी सर्वांच्या गुणाची जी काही सरासरी या ठिकाणी किती असणार आहे 48. या सर्वांच्या गुणाची सरासरी किती असणार मित्रांनो 48. परंतु ऑप्शनमध्ये 48 ऑप्शन दिलेलं नाही. तर आपण परत एकदा या ठिकाणी करून पाहूयात. पहा या ठिकाणी 50 40 60 55 आणि 35 1 2 3 4 5 संख्या दिलेले आहेत. आता 50 आणि 40 झाले मित्रांनो 90. 90 आणि 60 जर केले तर ते मित्रांनो 150. ठीक आहे. 150 झाल्याच्या नंतर 55 त्यामध्ये जर मिळवले तर किती झाले 150 आणि 55 झाले 205. किती झाले मित्रांनो 205. 205 आणि हे 35. 205 आणि 35 जर केलं तर 5 आणि 5 10 10 शीला 0 हात चाला 1 आणि 3 झाले मित्रांनो 4 4 शीला 4 आणि हा 2 जशाच तसा 240 बरोबर आली आपली बेरीज. मग 240 किती आहेत 1 2 3 4 5 1 2 3 4 5 आहेत. म्हणून याला 5ने भाग देऊयात. 5नं भाग दिल्याच्यानंतर आलं किती मित्रांनो आपलं 48 आलं. म्हणजे किती आलं 48. म्हणजेच मित्रांनो एका वर्गातील 5 मुलांना सरासरी पुढील प्रमाणे गुण मिळाले. म्हणजे 50 40 60 55 35. तर त्यांना सरासरी किती गुण मिळाले ते त्यांना सरासरी 48% गुण मिळाले. ऑप्शनमध्ये मित्रांनो दिलेले नाही, त्यामुळे या ठिकाणी टायपिंग मिस्टेक असू शकते. त्यामुळे याचं उत्तर काय असणार 48% असणार आपल्या प्रश्नाचं उत्तर. 5 नंबरचा प्रश्न पहा. 5 संख्या अशा आहेत की प्रत्येक पुढची संख्या ही आधीच्या संख्येपेक्षा 7ने मोठी आहे. तर त्यापैकी सरासरी त्या संख्येची सरासरी 84 असेल तर या ठिकाणी सर्वात मोठी आपल्याला संख्या काढायची आहे. आता सरासरी म्हणजे काय असतं मित्रांनो, सरासरी म्हणजे मधली संख्या असते. ज्यावेळेस क्रमानुसार संख्या वाढत जातात त्यामुळे सरासरी म्हणजेच मित्रांनो मधली संख्या असते. मग आपल्याला सरासरी काय दिली मित्रांनो, सरासरी दिलेली आहे 84. लक्ष द्या, सरासरी दिलेली आहे 84. याचाच अर्थ 84च्या अगोदर असणार मित्रांनो 2 संख्या, 84च्या नंतर असणार 2 संख्या. एकूण संख्या किती झाल्या 5 संख्या. गणितामध्ये आपल्याला दिलेले 5 संख्या. मग 5 संख्येची सरासरी आहे 84. मग त्यामध्ये फरक कितीचा आहे 7चा आहे. म्हणजे प्रत्येक संख्या 7ने वाढत आहे. याचा अर्थ 84 आणि 7 किती होतात मित्रांनो झाले 91. 91 आणि 7 किती झाले मित्रांनो 98. म्हणजे सर्वात मोठी संख्या आहे 98. ऑप्शन कितीमध्ये दिले ऑप्शन क्रमांक 2 आहे आपल्या प्रश्नाचं उत्तर. तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल. तर अशा प्रकारे महत्त्वाचे 5 प्रश्न आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत. तर मित्रांनो हा होता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा. या ठिकाणी थांबूया. थँक्यू, धन्यवाद.